नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। या भेटीदरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही कागदपत्रे अजित पवार यांच्याकडे दिली होती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक संबंधाबाबत माहिती दिली। त्यावेळी त्यांनी आता आपण फक्त 4 दिवस थांबणार आहोत, त्यानंतर मोठे आंदोलन सुरू करणार असल्याचे सांगितले। तसेच कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले। नागपूरमधील एका 17 वर्षीय तरुणीला मृत्यूनंतर काय होते या प्रश्नाने तिची झोप उडवून टाकली होती। इयत्ता 12वीत शिकत असलेल्या एका मुलीने अगोदर मनगटावर स्टोन ब्लेड चाकूने क्रॉस मार्क केला, यानंतर गळा चिरून आत्महत्या केली। खोलीतून जप्त करण्यात आलेला हा चाकू बाजारात आढळून येत नाहीये, तो तिने ऑनलाईन मागवल्याचा अंदाज आहे। सायबर पोलीस मोबाईलचा तपास करत आहेत। रविवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर येत आहे। बुलढाणा येथे गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली होती, मात्र त्या महिलेच्या पोटात जे बाळ होतं त्याच बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ असल्याचे उघडकीस आलंय। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 32 वर्षाची एक महिला 3 दिवसांपूर्वी सोनोग्राफी करण्यासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती। त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला। या महिलेला आधी 2 अपत्य असून ती तिसऱ्यांदा गर्भवती आहे। सोनोग्राफी करताना त्या महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा लावून धरण्यात येत आहे, तर मुंडे यांनी पण राजीनामा प्रकरणात मौन सोडले आहे। काल देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली। त्यावेळी पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल अशी थेट भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केली आहे। देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोर त्यांनी ही भूमिका घेतली। माझ्या संदर्भात काय करायचंय ते अजितदादाच ठरवतील असे ते म्हणाले। राज्यात वाघाच्या संख्येत वाढ झाली असली तरी वाघांचे मृत्यू आणि शिकारी ही चिंतेची बाब असल्याचे पुढे आले आहे। अशातच वाघांचे मृत्यू आणि शिकार रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरांवर मोठ्या हालचाली केल्या जात आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भात कठोर निर्देश देत अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्यासाठी खबऱ्यांची नेमणूक करा अशी सूचना दिल्या आहेत। वाघ संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करा, शिवाय डॉग स्क्वॉड अंतर्गत सुद्धा गस्त करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवा अशी सूचना ही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। अशातच राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत भाष्य करत शिवसेनेच्या सदस्यांनी देखील जनता दरबार घेतले पाहिजे, त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतील आणि जनतेचं भलं होईल असं म्हणत गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे समर्थन केले आहे। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे 10 जून 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। सदर योजनेअंतर्गत दिव्यांगांना रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे हा उद्देश आहे। 2.25 लाख रुपयांचे मोबाईल व्हेकल या योजनेअंतर्गत 100% अनुदानावर लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत। पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। सिंहगड रस्त्यावरील ज्या भागात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत त्या परिसरातील प्रत्येक घरात मेडिक्लोर क्लोरीनचा पुरवठा करण्यात येत आहे। आतापर्यंत 600 बॉटल्सचे वाटप केले आहे। दरम्यान या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरो प्लांटसह टँकर पॉइंट्स आणि टँकरची तपासणी करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी पुरवठा विभागाला केल्या आहेत। संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाला तब्बल 50 दिवस उलटून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही। एवढं तंत्रज्ञान उपलब्ध असताना, AI उपलब्ध असताना आरोपी सापडत नाही, काय चेष्टा लावली आहे का अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केलाय। संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक, छगन भुजबळ ही केवळ एकीव माहितीच्या आधारे वर्षभर जेलमध्ये गेले, मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात दररोज पुरावे मिळत आहेत। अजून कोणते पुरावे हवे आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केलाय।
पुणे शहराच्या अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या येरवडा भागात परिमंडळ ई कार्यालय आहे। या अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदार शिधा पत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करताना हेराफेरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। प्रत्येक शिधा पत्रिकाधारकाला 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ असे धान्य कमी दिले जाते। त्यामुळे रेशन दुकानदारांकडून दर महिन्याला लाखो किलो धान्याचा काळा बाजार सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।